मध्ये जर षटकार टोटवला तर मोठं पारितोषिक असणार आहे 11,000 रुपयाचं. चौकारासाठी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. टेनिस क्रिकेट .in वरती आपण ही स्पर्धा पाहताय. शानदार आयोजन, पक्का निर्धार, विजयाचा निर्धार, लालबाग प्रीमियर लीग 2025चा अद्भुत थरार, मनोरंजनाचा डबल बार. प्रेक्षक हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. सामन्याला होते सुरुवात. सिद्धेश आणि संचित त्याकडून पहिले षटक टाकत असताना पहिल्या चेंडू त्याने अतिशय सुरेख टाकलाय. ऑप्टमच्या बाहेरून थोडासा आतमध्ये आणला, हा थोडा बाहेर काढला होता. बॅटची कड शपवून खेळण्याचा प्रयत्न सिद्धेशने केला. यज्ञेश या ठिकाणी मोठा विकेट घेतोय. यष्टी रक्षण खूप चांगलं होतंय. झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. बॉल ब्लास्टर आता पॉईंट टेबल पाहू शकता ज्या पद्धतीनं आहे. 2 सामने त्याने जिंकले. त्यानंतर गेम स्विंगर 3 पैकी 2 सामने त्याने जिंकलेत, 1 पराभूत आहेत. पॉवर हिटर 2 पैकी 1. ट्रॉफी फायटर 2 सामन्यामध्ये आज त्यांना खातं खोलायचं. खरं तर 2 सामने ते पराभूत झालेत. संचित महत्त्वाचा खेळाडू आहे. सिद्धेची विकेट स्वस्तात यज्ञेशला मिळाली. अत्यंत सुरेख चेंडू आउट स्विंगर टाकला होता. टप्पा थोडा ऑफ्टनच्या बाहेर गुडने स्पॉटवरती होता. लेन चांगली होती. आता बघा, टेबलचा तुम्हाला छान वापर करता यायला पाहिजे. मैदानावरती अतिशय सुरेख आणि सुंदर खेळ सुरू आहे. बॅट आणि बॉलमधून बोंबो. लालबाग प्रीमियर लीग मानाची स्पर्धा और यहाँ टैलेंट बिकता नहीं दिखता है. बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का बिल्कुल है, उसमें कोई संदेह नहीं है. और पहली गेंद पर सफलता यज्ञेश को मिली है. और दूसरी गेंद पर, पहली गेंद स्विंग की गेंदबाजी थी और उसके बाद में दूसरी गेंद आउट ऑफ द स्टंप, आउट स्विंगर था. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए मौका मिला है गौरांग को. बहुत अच्छी गेंद इस बार हवा में है और कैच न पकड़ने का प्रयास किया गया था. फिलहाल टॉप टीम क्वालिफायर फॉर द नेक्स्ट राउंड आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. धावसंख्या 1. आउट स्विंगर टाकायचा होता. ऑफ्टमच्या बाहेर निश्चितच आहे, परंतु बॅटमॅन शपल पण झाला आणि त्यामुळे त्याचा फायदा यज्ञेशला मिळेल. यज्ञेश अपने बोरिंग मां पर तैयार है. स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर. संचित ने अपना खाता नहीं खुला. गौरांग इस वक्त 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और पहले ओवर के खाने टैप बॉल का इस्तेमाल हो रहा है. इस ओवर की शुरुआत बहुत ही बढ़िया की है गेंदबाज यज्ञेश ने. टपकाते गेंद अंदर की तरफ आई. मिरज से थोड़ा लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद और लॉन्ग लेग की तरफ खेल दिया बल्लेबाज ने. संचित 1 गौरांग 1. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रतियोगिता का आज का ग्रैंड फाइनल आप देखेंगे शाम के सत्र में आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. रेफ्रिजरेटर, टीव्ही, त्याचबरोबर ओव्हन मिळवण्याची संधी असणार आहे. आणि लकी ड्रॉ करता कुठल्या प्रकारचे तुम्हाला शुल्क द्यावं लागणार नाही, मोफत असणार आहे. यज्ञेश अपने बोरिंग मार्फत तैयार. मिड स्टंप से लेग स्टंप के बाहर चली गई गेंद. इसकी गेंदबाजी करना चाह रहे हैं, नियंत्रण नहीं है यज्ञेश का. इस बार काफी लेग स्टंप के बाहर चली गई और मिस्टर रिस्टा से स्कोरबोर्ड आगे बढ़ता बा. रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर. आउट स्विंगर आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी और पहले ओवर का खेल. स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर. सफल ओवर का खेल समाप्त हुआ. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यज्ञेश द्वारा. वरती साहिल आपल्याला दाखवत आहे तर कशा पद्धतीनं तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. आणि आता 3-1 अशी स्थिती आहे.
हा आरच आहे खरं तर. आपण कुठे आहोत, पहिल्या क्रमांकावरती आहोत, दुसऱ्या क्रमांकावरती आहोत, टॉपला आहोत की नाही, की बॉटमला आहोत, या सगळ्या गोष्टी इथे आता दाखवल्या जातात tenniscricket.in माध्यमातून. 4 मिनिटं आणि 42 सेकंदाची वेळ झालेली आहे. यज्ञेशच्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा, एक महत्त्वाचा बळी. आउट सिंगर जेव्हा टाकला तेव्हा त्याला यश मिळालं. जेव्हा इनसिंकिंग गोलंदाजी झाली ना तेव्हा थोडासा तो भरकटल्यासारखा वाटला आणि त्याची काही गरज नसताना त्याने चेंडू टाकले होते. एक चेंडू तर लेगस्टम्पच्या बाहेर गेला. व्हाईट बॉलचं मिश्रण करायचं आहे. एक चेंडू तुमचा सरप्राईज डिलिव्हरी असला पाहिजे, परंतु त्याचा या ठिकाणी योग्य वापर देखील योग्य वेळी करणं गरजेचं आहे. धावसंख्या 3 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 30 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. टेरिपिक चॅलेंजर्स आणि पिच स्मॅशरच्या दरम्यान सुरू असलेला महत्त्वाचा सामना. अटीतटीची लढत आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. सारा जगात आहे गाजा वाजा, भक्तांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा माझा लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या आशीर्वादानं पुणे झालेल्या भूमीमध्ये आज लालबाग प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार, ठाम निर्धार करून संकल्प करून तुम्हाला मैदानावरती उतरायचं आहे. पहिला चेंडू आउट ऑफ द अतिशय छान होता आणि बोटांमध्ये जादू आपल्याला बघायला मिळाले. यापुढे टेप बॉलमध्ये आउट स्विंगिंग गोलंदाजी, इन स्विंगर खूप चांगले टाकले गेले. पण आता मैदानावरती तेजसचा हा चांगला चेंडू जो कट झाला आहे, लेग कटर गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज. अकोटामध्ये चेंडू ऑन साईडला पूल केला आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल आणि एकेरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती आता 4 वरती. 4-1 मैदानावरती टेरिपिक चॅलेंजर्स पिच स्मॅशर संघाला विकेटची नितांत आवश्यकता आहे. आणि आता तुम्ही जे आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं आहे 42 धावांचं, ते जर तुम्हाला डिपेंड करायचं असेल तर विकेट मोठा फॅक्टर असणार आहे. तेजस गोलंदाजी मार्कवरती खेळण्याची जबाबदारी गौरांगची. 2 वरती बॅटिंग करतोय. धावसंख्या 4. सुरेख चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, स्वीप करायचं होतं बॅट्समन गौरांगला. बॅट्समन चकलाय. टेलिग्राम मिळालं होतं तेजसला. आउट ऑफ द स्टंप सुरेख कामगिरी करत होता. शानदार गोलंदाजी करत असताना चेंडू डॉट आहेत आणि जितकी डॉट चेंडू येतील ना तितकाच या ठिकाणी आत्मविश्वास बॅट्समन अर्थात गोलंदाजाचा वाढेल. बॅट्समनवरती दबाव येणार आहे. धावसंख्या 4-1. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू ऑन साईडला खेळलाय. एक धाव मिळणार आहे. एकेरीनं धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती 5 वरती. 42 धावांचा पाठलाग टेरिपिक चॅलेंजेस करतायत. तर पिच स्मॅशर ही धावसंख्या रोखण्याचा, ही धावसंख्या डिपेंड करण्याचा प्रयत्न करतील आणि हे बॅटल आहे, कॉन्टेस्ट आहे मैदानावरती. तेजस गोलंदाजी मार्कवरती. संचित ऑन स्ट्राईक. ओ सुरेख चेंडू, सुंदर गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. स्लॉक स्लिप करायचं होतं संचितला. चेंडू टोला लागतोय, तिथेच घरंगतोय. एसटी रक्षक आणि गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. कुठली धाव तुम्हाला मिळणार नाही. रिक्वायर्ड रेट 8.88चा आहे. 42चा टार्गेट. हा रिक्वायर्ड रेट वाढेल त्याचं कारण आहे डॉट बॉल येत आहेत. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल आणि 2 एकेरीचे टोले आहेत. धावसंख्या 5-1. तेजसनं अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केले. मैदान गाजवायला आमचे आता वाघ येणार. बॅटच्या एका फटक्याने चेंडू सीमारेषा पार जाणार. नाद नका करू आमचा, ही लालबागची पोरं आहेत. नाद नका करू आमचा, ही लालबागची पोरं आहेत. इथे क्रिकेट नाही तर विजयाचं वेळ गाजणार. चेंडू सीमारेषा पार आणि मैदानावरती येतोय दमदार GW खामकर मसाले चौकात. गुलाल आमचाच उडणार. लालबाग प्रीमियर लीग 2025 लालबागचा थरार, विजयाचा निर्धार. धावसंख्या धावफलकावरती 9. 42 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. त्यासाठी जबाबदारी खांद्यावरती घेतली दोन्ही बॅटरनी. संचित 5, गौरांग 3. दिमागदार खेळ, शानदार आयोजन. संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम प्रेक्षकांसाठी रेफ्रिजरेटर असणार आहे, TV असणार आहे सॅमसंग कंपनीचा. त्यानंतर ओव्हन असणार आहे ब्रँडेड. स्वरूप षटक अतिशय महत्त्वाचं आहे. 8 ते 10 बॉलांचा बॉलिंग मार्क. पहिला चेंडू ऑन साईडला खेळला, खेचून मारलाय मिड विकेटला. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर असलेला चेंडू आहे.
शानदार बॅटिंग गौरांकडून. रायझिंग स्टार आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 वरती पोहोचते. 24 चेंडूमध्ये 33 ची आवश्यकता. आता 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय बाळासाहेब कांबळे यांचं शुभागमन मंचावरती होत आहे. राजेंद्र लांजवळ साहेब आहेत. आता बक्षिसांची खैरात होणार आहे. सर, तुमच्याकडनं 11,000 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले टॅप बॉल करता, टॅप बॉलच्या चौकार षटकारासाठी. स्वरूप महत्वाचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या आता धावफलकावरती आहे 12. सध्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती जर बघितलं तर शानदार खेळ, दर्जेदार आयोजन, व्यासपीठावरती मान्यवरांची मांदेवळी बघायला मिळेल. फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, परंतु डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल. आणि याचबरोबर या 2 धावांनी धावसंख्या 14 वरती पोहोचले. 14ला 1. षटक क्रमांक 3 सुरू आहे. यानंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइमआउट देखील बघणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती स्वरूप. रिक्वायर 7.64चा आहे. 14ला 1, संचित 5, गौरांग 7. ही भागीदारी तोडण्याचा प्रयत्न स्वरूपकडून केला जाईल. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅट आणि बॉलमध्ये 2 प्रेक्षक पाहतात. बॅकफुटला गेलाय, डीप इन द क्रीज जाऊन चेंडू पूल केलाय मिड विकेटला. बॉडीला फारसे रोल करता आलं नाहीये. चंद्रकांत सर आमच्या बरोबर जॉईन होते. तर या ठिकाणी चव्हाण साहेबांचं आगमन होत आहे. मेरिटाईम बोर्डचे अधिकारी आहेत आणि या लालबाग प्रीमियर लीगसाठी इकडे उपस्थित राहत आहेत. साहेब, आपल्या येण्याने या लालबाग प्रीमियर लीगची शोभा वाढलेली आहे. चव्हाण साहेब, आपलं या क्रीडा नगरीमध्ये लालबाग प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. शानदार बॅटिंग करत असताना बॅट्समन गौरांग 8 वरती पोहोचलाय. एकेरी दुहेरी धावा आणि अधूनमधून मोठे फटके, ही रणनीती मैदानावरती संचित आणि गौरांगची. या एकेरीला धावसंख्या पोहोचली 16 वरती. टेरिपिक चॅलेंजर 20 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. मैदान गाजणार, गुलाल आमचाच उडणार हा संकल्प करून दोन्ही टीम मैदानावरती दाखल झालेले आहेत. लालबाग प्रीमियर लीग 2025चा अद्भुत थरार, लालबागचा थरार विजयाचा निर्धार. बॅटचे कळ लागले, व्यासपीठावरती मान्यवर आलेत आणि त्यांचं स्वागत तर होणं गरजेचं आहे. पण तुम्ही चौकार षटकाराने स्वागत करू शकत नाही. त्यामुळे बॅटची कळ लागले आणि चेंडू स्वागतासाठी या ठिकाणी मानवंदना देण्याकरता व्यासपीठावरती आलेला आहे. परंतु त्या ठिकाणी राजेंद्र लांजवळ सर आहेत बरोबर, त्यांच्या स्वागतासाठी जे आमचे शिलेदार आहेत, जे आमचे आधारस्तंभ आहेत. आणि आताच कांबळे साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या 17ला 1, संचित 6, गौरांग 9 वरती खेळतोय. भारतीय कामगार सेना सरचिटणीस आणि दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे निशिकांत शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आणि आपलं स्वागत केलं जात आहे खणखणीत अशा चौकाराने. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निशिकांत शिंदे साहेबांचं इकडे आगमन होत आहे. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस निशिकांत शिंदे साहेब, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. मुंबई महाराष्ट्रातील नामवंत अशी स्पर्धा लालबाग प्रीमियर लीगमध्ये निशिकांत शिंदे साहेबांचं स्वागत होत आहे. मेरिटाईम बोर्डचे वरिष्ठ अधिकारी चव्हाण साहेबांचं देखील आपल्यामध्ये आगमन होत आहे. तर मंचावर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांचंही आगमन झालं. या सर्व मान्यवरांचं 6व्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. मास्टरच्या दरम्यान महत्त्वाचा सामना. टार्गेट 42 धावांचे आहे. धावसंख्या 21ला 1 आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि उर्वरित 18 चेंडूचा खेळ देखील महत्त्वाचा असणार आहे. 21 झालेले आहेत.
निम्मा पल्ला तुम्ही गाठला, निम्मा पल्ला अजूनही गाठायचा आहे. रिक्वायर्ड 107चा 3 षटकामध्ये 21 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता टेरिफिक संघाला. यज्ञेश कडून जी गोलंदाजी झाली, 1 षटक 3 धाबा 1 गडी बाद त्याने केला. त्याचं पृथक्करण खूप चांगलं होतं. ऑफटॉमच्या भारतात चेंडू ऑन साईडला खेळलाय. आतापर्यंत जी बॅटिंग झाली संचित आणि गौरांकडून ऑन साईडला जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न झालाय. यज्ञ ते अतिशय महत्त्वाचं षटक आहे. टॅपलमध्ये तेव्हा खूप चांगली कामगिरी केली. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे. पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 4 धाबा आणि 1 मोहरा या ठिकाणी त्यानं गारद केलाय. संचित घेतोय 10 वरती, गौरांग घेतोय 10 वरती, धावसंख्या 22. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉलचा इशारा. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहेत. 23 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. आणि आता इथे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नियंत्रित माराव करावा लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. विकेट देखील तितकाच मोठा फॅक्टर असणार आहे. यज्ञचे षटक. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू, बँक बॅलन्स कमी आणि खर्च जास्त होतोय. यज्ञेश हुकमाचा एक काय मैदानावरती सुरुवात त्याने चांगली केली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर सलग 2 त्यांनी वाईट बॉल टाकलेत. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संचित 10, गौरांग 10, करंट रन रेट 7.58चा, रिक्वायर रन रेट 7च्या खाली आलाय, 6.35 आहे. ऑन साईडला फटका तर चान्स सुचवलाय. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेनं. घ्यावी एखादी तान, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग आणि दणदणीत खणखणीत चौकार. गौरांगच्या बॅटमध्ये चौकार आलेला आहे. केले आहेत 2 गडी बाद केले. धावसंख्या 28ला 2. आणि आता समीकरण तुमच्या स्क्रीनवरती असणार आहे. tenniscricket.in माध्यमातून दाखवलं जाईल. गौरवनं केल्या 14 धाबा 12 चेंडूमध्ये, 15 चेंडूमध्ये 14 धाबांची आवश्यकता. अटीतटीचा सामना आहे. नाव रिमेनिंग 15 deliveries. I need 14 run to win this match. 28-2. यज्ञेश बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. 15 चेंडू शिल्लक आहेत, 14 धाबांची आवश्यकता. बहुत अच्छी गेंदबाजी यज्ञेश द्वारा. आणि हे सर्व मान्यवर आहेत सध्या या अतिशय दर्जेदार मानाच्या लाख मोलाच्या स्पर्धेचा आनंद घेत असताना. ऑन साईडला स्लॉक स्वीप करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क नाही. पुन्हा एकदा मान्यवरांच्या भेटीला चेंडू आलाय. मला वाटतं सत्कार शिल्लक आहे का, सत्कार काही शिल्लक आहेत, सन्मान शिल्लक आहेत. आणि त्यामुळे चेंडू सातत्यानं व्यासपीठावर येऊन सांगतोय या ओव्हर नंतर सन्मान चंद्रकांत शेट्टे यांच्या माध्यमातून त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. 1 चेंडू शिल्लक आहे. सन्मानाची वेळ झालेली आहे. 29ला 2. 1 चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. हे त्याचं अतिशय जबरदस्त षटक आहे. आणि आता धावसंख्या 29ला 2 आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12-13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. ओव्हर टू चंद्रकांत शेट्टी. काही विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या लालबाग प्रीमियर लीगसाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे वरिष्ठ अधिकारी
चव्हाण साहेबांचा एक विशेष सन्मान. मी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आपणास विनंती असेल, त्याचबरोबरीने या ठिकाणी राजेंद्र शेठ लांजवळ असतील, सतीशजी खणकर साहेब असतील, राजेंद्रजी कोतावडेकर साहेब असतील, आपल्या सगळ्यांना विनंती आहे मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे वरिष्ठ अधिकारी चव्हाण साहेबांचं आगमन आपल्या लालबाग प्रीमियर लीगसाठी झालेलं आहे. सगळ्यांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं स्वागत, आपला सन्मान केला जातोय. लालबाग प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये छोट्याशा जागेमध्ये मोठी स्पर्धा, अख्ख्या मुंबईभर चर्चा असणारी स्पर्धा लालबाग प्रीमियर लीग. चव्हाण साहेब आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी निशिकांतजी शिंदे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, भारतीय कामगार सेना. त्याचबरोबरीने दरवर्षी न चुकता आवर्जून निशिकांत शिंदे साहेब लालबाग प्रीमियर लीगला येणार म्हणजे येणार आणि त्यांचाही एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. येस, अटीतडीच्या सामन्याच्या वेळेलाच येतात आणि हे व्यक्तीच अशी आहे, अटीतडीच्या वेळेलाच कॉल करा, लगेच उपलब्ध राहणारे व्यक्तिमत्व आहे. यस, निशिकांत शिंदे साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि आपलाही एक विशेष सन्मान केला जातोय लालबाग प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने. जाऊयात मॅचच्या दिशेने. मान्यवरांचा सन्मान इथे आता संपन्न झालेला आहे. 29-2 12 चेंडूमध्ये 13 धावांच्या आवश्यकता सामना जिंकण्याकरता आपल्या स्क्रीनवरती आपण सध्या पाहू शकता समीकरण आणि प्रत्येक बॉल नंतर समीकरण तुमच्या स्क्रीनवरती आहे. संचित 10 वरती, रोहित 1. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू ओव्हर पिच होता, कव्हर ड्राईव्ह केला, अत्यंत दर्जेदार संचित. सुंदर खेळ मैदानावरती. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता. लालबाग प्रीमियर लीग 2025. 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता. ओहो, सुरेख चेंडू आहे. ऑफटमच्या खूपच बाहेर जाऊन शपल होऊन घुसून मारायचं होतं बॅट्समनला रोहितला, पण टेलिग्राम मिळालं गोलंदाजाला आणि त्यामुळे त्याने आणखीन चेंडू ऑफटमच्या बाहेर टाकला. अतिशय सुरेख चतुराईनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. टेरिपिक चॅलेंजेस. 30-2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. अकोटापदा चेंडू आहे, संधी मिळाली बॅकफुटवरती, कबरच्या दिशेनं अत्यंत सुरेख फटका खेळलाय. आता 10 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता होती. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 9 चेंडू 11 धाबांची आवश्यकता. रोमहर्षक सामना मैदानावरती. दर्जेदार खेळ. आणखीन एक मोठी पर्वणी तुमच्यासाठी येते. उत्कंठ शिगेला पोहोचले. 9 चेंडू 11 धाबांची आवश्यकता. 31 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रोहित ऑन स्ट्राईक. अकोटापदा चेंडू ऑफटमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळलाय, घुसून मारलाय. आम्ही फक्त घुसून मारण्याची भाषा करत नाही, मैदानावरती रोहितनं घुसून मारलाय. चेंडूच्या सीमारेषा पार चौका. सात चेंडूमध्ये 1 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता 1च धाव पाहिजे आणि हा सामना टेरिपिक चॅलेंजर संघानं जिंकलाय. खिशात घातलाय. अभिनंदन. लालबाग प्रीमियर लीग 2025 मध्ये शानदार कामगिरी करत असताना रोहित आणि संचित